आज महत्त्वाचा दिवस आहे सावित्री व्रताचा किंवा वट सावित्रीचा. त्याबद्दल थोडं चिंतन आणि आजच्या महाराजांचं प्रवचन यावर सहचिंतन आपण करूया. नेहमीचे श्लोक म्हणूया शांतपणे आणि अर्पण भावनेने. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. नोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. समाधी पाहता समाधान होते तनु कष्टवी त्यासी आनंद देते. मनी भाविता कामना पूर्ण होती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. तीनदा दीर्घ श्वास घेऊया. अगदी सावकाश डोळे उघडून जर आपल्याला दिसत असेल आणि अजूनही अभिषेक चालू असेल तर अभिषेकाची धारा पाहूया. नंतर महाराजांच्या मागे महाराज समर्थांच्या मागे असलेला राम आणि महाराजांची मोठी प्रतिमा क्रमाक्रमानं पाहूया. शांतपणे महाराजांचं दर्शन घेऊया. शांत. चालू केलं केव्हापासून? एक लक्षात घ्या की आजच्या दिवसाचं महत्त्व काय? वटसावित्री. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, महाभारतातलं परकीयांना आवडलेलं म्हणजे निरनिराळ्या भाषात परदेशातील लोकांना आवडलेलं एकमेव व्याख्यान कुठलं असेल तर वटसावित्री. सत्यवान, सावित्री आणि यम ही तीन पात्र आहेत. आणि यमाचा जो युक्तिवाद म्हणजे सावित्रीनं यमाबरोबर जो युक्तिवाद केला, युक्तिवाद म्हणजे आर्ग्युमेंट, संवाद नव्हता तो नुसता, आणि वाद तर नव्हताच. ती प्रश्न विचारत होते, यम उत्तर देत होता, त्याच्यावर पुन्हा ती प्रश्न विचारत होते, यम उत्तर देत होता. असं करत करत यमाच्या राज्यापर्यंत ते गेले. कथा आपण पाहूया त्यावेळेला हा परत उल्लेख येईल. पण लक्षात ठेवायचं की व्रत नुसती व्रत नाही आहेत, ज्याला आपण रिच्युअल्स म्हणतो, कर्मकांड करायचं म्हणून करायचं, पण त्याचा सिग्निफिकन्स, ब्रॉड सिग्निफिकन्स आता आपल्याला या माध्यमांमुळे, गुगलमुळे माहीत असतो. पण खरा तुम्हाला सांगतो, जसा शब्दार्थ असतो कथेचा तसा भावार्थ असतो.
आणि मुख्य म्हणजे त्याच्यात असलेला मथित अर्थ, मथित म्हणजे मंथन करून व्यक्त झालेला, ह्याला आपण सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक अर्थही म्हणू शकतो. मंथन घडत राहतं. गुगलमध्ये सुद्धा एखादी जर पोस्ट असेल तर त्याच्याखाली लास्ट एडिटेड म्हणून लिहिलेलं असतं. लास्ट एडिटेड म्हणजे एडिशन गोज ऑन. कुणाला वाटलं की हे इथे अपुरं आहे, नावं बदलण्याच्या ह्याच्यात भानगडीत लोक पडत नाहीत. कारण 3 कथा असतील तर 3मध्ये सावित्रीचं आणि सत्यवानाचं नाव खरं असतं, पण तिच्या सासऱ्याचं नाव खोटं असतं, म्हणजे बदलतं असतं. तो ज्या देशाचा असतो राजा, त्या देशाचं नाव बदलत असतं. आणि मग आपल्याला वाटतं हे काय कथा खरीच घडली आहे का? त्या कथेतल्या नाव असतात ना, त्या नावावर चिंतन करायचं असतं. नावं महत्त्वाची नाही आहेत. मद्र नावाचा देश आहे. आता मद्र हा मद्रास नव्हे, तर तो उत्तर भारतातच आहे. तिथे राजा होता, त्याचं नाव अश्वपती. मद्र देशाचीच माद्री होती. तुम्हाला माहीत आहे की गंधार, पुढे मद्र देशाचा अशाच कथा आहेत तिथे. पण अश्वपती हे नाव अनेक ठिकाणी येतं, पण अश्वपती सावित्रीच्या पित्याचं नाव मूल होत नाही आहे. म्हणून त्यांनी राजगुरूंना विचारलं. ते म्हणाले सूर्याची उपासना कर. आणि उल्लेख असा आहे की सूर्याची उपासना त्यांनी गायत्री मंत्रांनी केली, म्हणजे मंत्रानं केली असं म्हणूया. गायत्री काळाच्या ओघात नाव पडलं, मंत्रानं केली. आणि दृष्टांत झाला की मी तुझ्याकडे कन्या रूपात येतोय, पण तेजस्वी असेल, बुद्धिमान असेल, तर कन्येचं नाव तुला योग्य वाटेल तर ठेव. तिचं नाव सावित्री ठेवलं. कारण त्यांनी जो गायत्री मंत्र म्हटला त्याचं मूळ आणि खरं नाव सावित्री मंत्रच आहे. गायत्री हा मंत्र नाही, तर गायत्री हा छंद आहे. आता निरनिराळ्या देवांच्या गायत्री आपण म्हणतो ना, गणपतीची म्हणतो, विष्णूची म्हणतो, लक्ष्मीची म्हणतो, 40 गायत्री आहेत. आणखीनही असतील. संतांची गायत्री आहे. गायत्री काय पहिल्यांदा आपण म्हणतो ना की विद्महे तस्य तो वरण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. त्या पुढचं समानच असतं. महत्त्वाचं असतं ते नावाला. मग तुकाराम म्हणल्यानंतर काय वैकुंठवासी काही म्हणा तुम्ही, गायत्री मंत्र तयार केला जातो. म्हणून गायत्री हा गायनात त्रायते ती गायत्री. आणि गायत्री हा छंद आहे. छंद हा म्हणण्यासाठी आहे. संगीताकडे त्याचं नातं आहे. ओवी हा छंद आहे, अनुष्टुप हा छंद आहे, आणि गायत्री हा छंद आहे. ओवी छंदाला निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी अक्षर असतात. एक प्रकारचा पॅटर्न असतो. पहिली 3 जे चरण आहेत त्याला यमक असतं, आणि चौथं जे चरण आहे अर्ध चरण असतं ते निराळ असतं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्य नितोषोनी मज द्यावे असा यदान. हे पहिल्या 3 याला वे 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 हे यमक आहे, त्याला ओवी म्हणायचं. अनुष्टुप छंद म्हणजे 32 अक्षरांचा, त्याच्यात 8 अक्षरांचे 4 चरण. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे 8 अक्षरं झाली. समवेता युयुत्सवा 8 अक्षरं झाली. मामका पांडवाश्चैव 8 अक्षरं झाली. किम कुर्वत संजय 8 अक्षरं झाली. 32 अक्षर. आणि त्या पद्धतीनं ते म्हणले जातात. इंग्लिशमध्ये ज्याला मीटर म्हणतात, मीटर. वृत्त आपण त्याला म्हणूया, पण वृत्ताला खूप मोठा अर्थही आहे. निरनिराळ्या प्रकारची वृत्त आहेत, पण हा छंद आहे. वृत्त म्हणजे त्याच्यात नियमित असतो तो अक्षर. छंद जो असतो तो जरा फ्लेक्सिबल असतो. म्हणून संतांनी बऱ्याच वेळेला छंद निवडलेला आहे. तर ऋषींनी श्लोक घट्ट बांधणीचा, मनाचे श्लोक 12 12 12 12 त्याला भुजंगपर्यात वृत्त म्हणलेलं आहे. कारण वृत्तात शिस्त असते, नाहीतर तो म्हणताच येणार नाही. म्हणून तूची भक्तिपंथेची, आता तू म्हणावं लागतं. तुची म्हणलं की अर्थच म्हणजे तुम्हाला म्हणताच येणार नाही. म्हणून य माचा म्हणजे एक ह्रस्व दीर्घ दीर्घ, ह्रस्व दीर्घ दीर्घ, ह्रस्व दीर्घ दीर्घ, ह्रस्व दीर्घ दीर्घ असं आपण म्हणूया. य माचा. आता गणाधी, ग ह्रस्व आहे, नाधी. हां, परत 3 अक्षर आली. श ह्रस्व आहे, धीश असं म्हणतो ना, गणाधीश जो. हा सगळा वृत्तांचा विषय आहे. ते वृत्त आहे, त्याला फार चांगलं नाव आहे भुजंग प्रयात. आणि ते सूफी वृत्तांच्या ज्या रचना असतात, सूफी संतांच्या ज्या रचना असतात, तसं सुटसुटीत वृत्त निवडलं रामदासाने. कारण त्यांना उद्देश काय होता मनाच्या श्लोकांचा, की शिवरायांकडून जो रसद किंवा जो शिधा यायचा तो काही कारणानं आला नव्हता. उत्सव तर जवळ आला होता. म्हणून आपल्या रामदास यांना असं काहीतरी नवीन रचना करून देऊया की ते चालता चालता म्हणते.
म्हणून भिक्षा फेरीसाठी आपण ज्या वेळेला म्हणतो म्हणा सज्जना, बघा हे सरळ म्हणता येतं, त्याला प्रयाण गीत म्हणतात, मार्चिंग सॉन्ग. आणि ते छोटं असतं, कदम कदम बढायचा गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ तो चालता चालता म्हणता येतं, आपली दमछाक होत नाही. म्हणून ते वृत्त निवडलं आणि तसं झालं. आता इथे गायत्री आहे, ती गायत्री म्हणजे 24 अक्षरांचा 8 अक्षरांचे 3 घटक. आपण अगदी म्हणतो ना, पहिल्यांदा ओम भूर्भुव स्वा या व्याहृती म्हणलेल्या आहेत, ते निरनिळ्या पातळ्या आहेत. त्याच्यात भूर्भुव स्वाहा, पुढे जना महा तपः आणि सत्या, अशा एकंदर 7 पातळी सांगितल्या. सत्य ही सगळ्यात वरची पातळी आहे आणि भू म्हणजे जमीन. हे 7 निरनिळ्या पातळ्या, 7 निरनिळ्या भूमिका त्याला म्हणलेल्या आहेत. भूमिका म्हणल्यानंतर आपल्याला रोल आठवतो, पण भूमी म्हणजे जमीन आहे, लेव्हल आहे, आणि भूमिका म्हणजे लहान जमीन. म्हणजे देवी भूमिका नावाची आहे, आपण भूमिका नावाची निरनिळ्या संस्था काढतो. भूमी हा फार मोठा आहे. भूमिका म्हणजे माय प्लॉट, माय प्रॉपर्टी, ती भूमिका झाली. तर विचार करा, मुद्दा काय आहे की हा जो सावित्री मंत्र आहे, त्याला सावित्री का म्हणायचं? यांनी सावित्री नाव ठेवलं म्हणून नाही. तत्सवितुर्वरेण्यम, सवितुर्वरेण्यम, सविता सावित्री. ही सावित्री शक्ती आहे, सावित्री व्यक्ती नाही आहे. त्या मंत्राची शक्ती आणि त्या शक्तीमुळे जन्मली, म्हणजे अत्यंत जन्मापासून शक्तिमान बुद्धिमान, त्याला सावित्री नाव ठेवलं तिला. आता मग ती राजकन्याच आहे की हो, आणि अगदी इतकं तपश्चर्या करून आपण म्हणतो 9 सायासानं झालेली, तिचे लाड काही कमी होणार नव्हते. नारदांना माहीत होतं की हिला जास्त वैवाहिक सुख नाही आहे, पण बघूया ना, अनेक तिला वर सुचवले गेले, नवरे आपण ज्याला म्हणतो ते सुचवले गेले, पण ती म्हणाली हा नाही, मला हा नको, हा नको, हा नको. शेवटी एकदा अरण्यातून जात असताना, रथातून जात असेल, एक लाकडं तोडणारा तरुण तिला दिसला. तो पिळदार असेल वगैरे, तिला तो आवडला म्हणजे आवडणारच होता, हे लक्षात ठेवा. नारदांनी तिला येऊन सांगितलं की त्याचं आयुष्य फक्त 1 वर्षाचं उरलेलं आहे आणि तुझं वैवाहिक जीवन 1 वर्षाचंच असेल, तेव्हा याच्याशी लग्न करू नकोस. ती म्हणली मी याच्याशीच लग्न करणार, वैवाहिक आयुष्याचं आणि माझ्या पतीच्या आयुष्याचं मी पाहून घेईन. कारण त्यावेळेपर्यंत तिने एवढी तपश्चर्या केलेली होती की तिला निरनिराळ्या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. बुद्धी आणि सिद्धी जर एकत्र आल्या चांगल्या कारणासाठी चमत्कार घडतो, तो हा चमत्कार आहे. तिला वर्षानंतर हा जाणार हे माहीत होतं. तिला हेही माहीत होतं की ह्याचे वडील द्युमत सेन नावाचे अंध राजे आहेत, त्यांना राज्यातून कारस्थान करून सेनापतीने वगैरे हकलून दिलेलं आहे, म्हणून ते रानात येऊन राहिलेले आहेत, झोपडीत राहतात, कारण दारिद्र्य आलेलं आहे. आणि ही जी झोपडी आहे, त्या झोपडीत अंध, तिला माता पिता कुणाचे? सत्यवानाचे. आणि लाकडं तोडायचा, लाकडं विकत असेल, असा अत्यंत गरिबीत त्यांचा उदरनिर्वाह चालू होता. हे सगळं कळल्यानंतर सुद्धा सावित्री म्हणाली मी याच्याशीच लग्न करणार. त्याला माहीत नव्हतं की आपल्याला 1 वर्षाचं आयुष्य उरलेलं आहे, पण तिला माहीत होतं. ज्या वेळेला ते 1 वर्ष होत आलं त्यावेळेला ती सावध झाली, त्याच्याबरोबर सतत जायला लागली. त्याला काम दुसरं काही नव्हतंच ना, लाकडं तोडायलाच पाहिजे होती. आणि आज जवळजवळ वर्ष झालेलं आहे, कदाचित आपल्या पतीच्या जीवनातला शेवटचा दिवस असेल, म्हणून ती मनाची तयारी करूनच निघाली होती. आणि तिला तो यम दिसला, कारण तशी तिची दृष्टी होती म्हणून. आता यम आहे का ह्याच्यावर आत्ता विचार करा नको. यम हे कशाचं प्रतीक आहे? यम शब्दाचा अर्थ काय की ज्याला एकही अपवाद नाही त्याला यम म्हणायचं, आणि अपवाद असलेला नियम म्हणायचं. शाळेत 8 वाजता आला पाहिजे, बरोबर, हा नियम आहे. परंतु ट्रॅफिक जॅमच अर्धा तास झाला, त्या 8:30ला आला तो मुलगा किंवा अनेक मुलं, हा नियमाला अपवाद आहे. नियम फ्लेक्सिबल आहे आणि ते त्या संस्थांनी रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण म्हणतो ना, रूल्स अँड रेग्युलेशन्स, त्याच्यातली रूल्स असतात ते जनरली युनिफॉर्ममध्ये आला पाहिजे, हा काय झाला? रूल. परंतु आमचा युनिफॉर्म हा आहे, तो घातला पाहिजे, हे रेग्युलेशन झालं. रेग्युलेशन म्हणजे रूल्समध्ये यम येतात. उदाहरणार्थ शाळेत वेळेपूर्वी आलं पाहिजे, वेळ 7:40ची असेल तर 7:30ला हजर राहायला पाहिजे वगैरे, रूल. वेळेपूर्वी आलं पाहिजे हा रूल आहे. किती आधी आलं पाहिजे हे रेग्युलेशन आहे. यम नियम, विधी निषेध, डूज अँड डोंट्स. पण डू असे आहेत की त्याला अपवाद नाही, सुटका नाही. मृत्यू हा तसा आहे, म्हणून मृत्यूचा देव यम मानलेला आहे. यमदंड म्हणतात, त्याच्या हातात दंड असतो, पण बऱ्याच वेळेला पाश घेतलेला तो दाखवतात.
पण यमधर्म म्हणतो. धर्म म्हणजे असाच की तो नीट त्याच पद्धतीने वागणार. सूर्याचा रथ त्याचा धर्म आहे, त्यावेळेला तिथेच तो असला पाहिजे. संपूर्ण वर्षात दिवसाची लांबी जरी बदलली, आता आजचा एक योगाचा दिवस, आज 21 आहे ना, सगळ्यात लांब दिवस लॉंगेस्ट डे म्हणतात, आणि 21 डिसेंबरला शॉर्टेस्ट डे म्हणतात. म्हणजे आता दिवसाची लांबी हळूहळू कमी व्हायला लागणार, म्हणून दक्षिणायन सुरू झालं. बरोबर 21 डिसेंबरला उत्तरायण सुरू होतं, कारण दिवसाची लांबी, आणि म्हणून आपण जरा दिवसाची लांबी लक्षात येणे की थोडी तरी वाढली की आपण संक्रांत करतो, तो सूर्याचा सण आहे. भीष्माचार्य उत्तरायणाची वाट बघत होते, म्हणून आपण अगदी म्हणूया की उत्तरायण म्हणजे तो 21 डिसेंबर. मग युद्ध केव्हा संपलं? ऑक्टोबर महिन्यात संपलं. त्यानंतर जवळजवळ 54 दिवसांनी 21 डिसेंबर आला. मागे तुम्ही जा आणि तारीख काढा, युद्ध केव्हा सुरू झालं, केव्हा संपलं. लोकांनी खूप संशोधन केलेलं आहे, पण आपण संशोधकाची आपली भूमिकाच नाही. जे माहीत आहे ते फक्त करायचं आणि पुढे जायचं. तर इथे लक्षात ठेवा की यम हे कशाचं प्रतीक आहे, तर निरपवाद सत्य म्हणजे यम. यमधर्म म्हणतो, धर्मकाटा म्हणतो ना आपण. धर्मकाटा कशाचा असतो? न्यायाधीशाचा असतो. तिच्या हातात तराजू दिलेला असतो. तराजू नेहमीच एक पारडं वर आणि एक पारडं खाली असतं. न्याय देऊन तो हे करायचा असतो. म्हणजे एका पारड्यात तुम्ही जर प्रूफ्स घातलेत, एव्हिडन्सेस, पुरावे घातलेत, तर जजमेंट देताना असं केलं पाहिजे की ते समान झालं पाहिजे. हे लक्षात घ्या. म्हणून ती अंधळीच दाखवलेली आहे सगळीकडे. अंधळी का? तिने पक्षपात करू नये. म्हणजे तिला जर वाटलं की हा माणूस गरीब आहे वगैरे, तर ती खून करू शकते. कुणाला? जज्जाला. त्याला जरा कमी शिक्षा द्या, याच्यावर घर अवलंबून आहे. म्हणून तिला दिसू नये समोर कोण आहे, हे जज्जासाठी आहे. जज जो आहे त्यालाही दिसता कामा नये, तर तो इम्पार्शियल जजमेंट करेल. खरं म्हणजे डॉक्टरला सुद्धा दिसायला नको हा कोणत्या धर्माचा आहे वगैरे. त्यांनी ऑपरेशन सगळं, कारण शेवटी ती बॉडी आहे ना, देह आहे. पण डॉक्टरनी डोळे उघडे ठेवून ऑपरेशन मात्र केलं पाहिजे. तिथे बंद डोळे ठेवण्याचं स्वातंत्र्य त्याला नाही आहे. आपण यमाचं बघितलं. आता यमाचं वाहन रेडा सांगितलेलं आहे. आता काय रेडा? अनेकांची वाहनं सांगितलेली आहेत. कदाचित सगळ्यांची वाहनं झाल्यानंतर कुठलं उरलं आहे मग चला याला रेडा देऊ या, असं तुम्हाला वाटेल. पण रेडा हा काळा आहे, आणि यम हा काळाचं प्रतीक आहे. काळ म्हणजे मृत्यू. काळ संपला. आपण म्हणतो ना की काळ आणि वेळ, म्हणजे काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काळ आणि वेळ, या दिवशी मला मरण आहे आणि ती वेळ आहे, ती वेळ चुकली की माझं आयुष्य वाढू शकतं. आणि पूर्वीचे योगी असं करून आपलं आयुष्य वाढवायचे, तो निराळा विषय आहे. पण एक लक्षात ठेवा, कारण असं आयुष्य वाढवायला लागले तर प्रारब्धाला काही अर्थ आहे का? काही प्रारब्ध आपण ज्यावेळी जसा जिथे ज्या पद्धतीने ज्या लोकांच्या समोर किंवा लोक नसताना मरायचा, त्यावेळेला मेलाच पाहिजे. आणि तुम्ही जर प्राणायाम, तो अपवाद असेल, तो अपवाद असेल. चांगदेव वगैरे 1400 वर्ष जगले होते आपण म्हणतो. अजूनही हिमालयात 400-500 वर्षांचे साधू असतात, म्हातारे असतात ते. आणि किती वर्षाचा झाला? 400 वर्षाचा. ते स्वतःच सांगतात. त्यांचं काही बर्थ सर्टिफिकेट नाही आहे, दिस इज टू सर्टिफाय नाही आहे, पण ते सांगतात. बऱ्यापैकी ते तेजस्वी असतात आणि बऱ्यापैकी वृद्ध असतात. खूप वर्ष ते हिमालयात असतात. आणि हिमालयातले सगळे जे निसर्गाचे आपण म्हणतो बदल आहेत, ते सगळे ते सहन करत असतात. हे मात्र नक्की. आपण बघत होतो यमाचं वाहन रेडा. रेडा हा खरं मंदमती आहे. आपण म्हणतो काय रेड्यासारखा आहे, आज यावर्षी तरी पास हो. बघा, रेडा हा मंदमती, मूढतेचं प्रतीक आहे. त्या मूढाकडून वेद वदवणं हा ज्ञानेश्वरांचा चमत्कार आहे. आता तिथे तो रेडा होता, त्या रेड्याचं नाव एक ज्ञान्या होतं. हा सगळा आपण संयोग म्हणूया, आपण इत्तफाक म्हणतो ना तसा, की त्याचं नाव ज्ञान्या. आणि ते त्यांना माहीत आहे ना ज्ञान्या, कारण तो सगळीकडे पखालीतून त्या रेशमी याच्यातून पाणी घालत होता तो पखालवाला. आणि त्यावेळेला पाणी लोकांना कार्य असेल तर नदीचं पाणी लागायचं, बांधकाम करायचं असेल तर ते विकणारे होते. आता टँकर असतात, पूर्वीचा तो टँकर. हे लक्षात ठेवा, रेडा. तर ह्याचं नावही ज्ञान्या आहे की रे, आणि तुझं नावही ज्ञानदेव. तुला येतो ना वेद, म्हणून दाखव. आणि म्हणून त्यांनी पहिली ऋचा आपण ज्याला म्हणतो ऋग्वेदातली, जिथून सुरुवात होतात वेदाला, म्हणजे ओम अग्नी मिळे पुरोहितम. अग्नीला पुरोहित म्हणलेलं आहे. आणि पुरोहित म्हणजे केवळ पूजा करणारं नाही, लक्षात ठेवा. पुरा हा म्हणजे पुढे, आणि हित, जो यजमानाचं हित पुढे नेतो त्याला पुरोहित म्हणलेलं आहे. आता पुरोहित दक्षिणेवर ठरतात वगैरे, आत्ताचा विचारच करू नका. मी तुम्हाला प्रतिकात्मक चिंतन म्हणजे काय ते सांगतोय. मूढतेचं प्रतीक आहे. म्हणजे त्याला स्वतःची मती नाही आहे.
आणि यमाची गतीसुद्धा मंद गती आहे, म्हणजे मंद गती आणि मंदमती असा तो संपूर्ण असतो. पण ती वेळ चुकत नाही, यम यायचा त्यावेळेला येतोच, हे लक्षात ठेवा. इथेही तसंच झालं. ज्यावेळेला यम आला हिला तो तिच्या सिद्धीमुळे दिसला. आता असा यम रेडा परत सांगतो, ही कथा आहे ना, कथेवर आपण चिंतन करूया आणि त्यातलं प्रतीक काय ते बघूया. हा प्रसंग घडला वटवृक्षाखाली. म्हणजे काही जण म्हणतात तो वटवृक्षाचे पानं कापत होता, फांद्या कापत होता, तो खाली पडला, बेशुद्ध पडला, तो लाकडं फोडत होता, बेशुद्ध पडला, असंही म्हणायला हरकत नाही. ती अत्यंत सावध होती की त्याला घोळ आली आणि तो म्हणतो मला आता उभं राहता येत नाही आहे, ही सगळी लक्षणं होती. आणि त्यावेळेला तिला कदाचित सावली दिसली असेल, यम दिसला असेल आणि तिने यमाला प्रश्न विचारला, ह्याला तू का घेऊन जातोयस? आपण ज्याला प्रारब्ध म्हणतो त्या प्रारब्ध सिद्धांताच्या आजूबाजूलाच ही सगळी प्रश्न. कर्म म्हणजे काय? कर्म चुकवता येतं का? कर्म अनेक जन्मांचं असेल तर पहिल्या जन्मात कर्म कसं झालं? पहिला माणूस, माझा जो पहिला जन्म असेल त्यावेळेला मला प्रारब्ध असेल का? कारण या जन्मात केलेल्या कर्मावरून आणि साठलेल्या कर्मावरून तो पहिल्या जन्मात प्रारब्ध असेल का? असे सगळे प्रश्न असतात. अशा निरनिराळ्या प्रश्नांवर ज्याला युक्तिवाद म्हणतात, म्हणजे लॉजिकल इंटलेक्च्युअल आर्ग्युमेंट. हे लॉजिकल आहे आणि अत्यंत बुद्धिमान आहे. यमाला खूप आवडते ही विद्यार्थिनी. तिच्या पतीचा प्राण त्यांनी घेतलेलाच आहे पाश आवळून आणि निघाला आहे पुढे, ही मागे निघालेली आहे आणि प्रश्न विचारताय. असं करत करत यमाच्याही न कळत ते यमराज्यात पोचले. आणि यमराज्यात पोचल्यानंतर यमाच्या लक्षात आलं, तो म्हणतो की तुझ्या पतीला मी इकडे आणलं आहे, तो येणारच होता, पण तू जिवंत आहेस. माझ्या राज्यात जिवंत कोणी येत नाही, आला तर परत जात नाही. ती म्हणते पण आपला अजून संवाद संपलाय कुठे? नाही, तुला काय इतकं काय पाहिजे काय? ते तिने जे मागितलं त्यात त्याची बुद्धिमत्ता दिसते. कीर्तनकार या एकाच विषयावर करून निरनिराळी उदाहरणं देतात, पण तिची बुद्धिमत्ता काय ते सांगते. ती मला म्हणते की मला काही नको, ती पतीचे प्राण मागत नाही, माझ्या सासऱ्याला नातवाचा राज्याभिषेक पाहायला मिळू दे, असं कथेत एका उल्लेख आहे. आता सासरे आंधळे आहेत, त्यांना दिसू दे, म्हणजे त्यांना दृष्टी आली पाहिजे आणि त्यांना नातू झाला पाहिजे, माझा पती जिवंत झाला पाहिजे ना. एका वरात तिने किती मागितलं लक्षात ठेवा. तिने आयुष्य मागितलं, तिने संतती मागितली आणि तो मुलगा राज्याभिषेकापर्यंत जगवला पाहिजे ना. मग तितकं आयुष्य आम्हाला सर्वांना मिळू दे. वेड्यासारखं ध्रुवानी अडळपद मागितलं, लहान होतं बिचारं बाळ 5 वर्षाचं. ही बुद्धिमान आहे. वटवृक्षाखाली हा संवाद सुरू झाला आणि स्वर्गात संपला. आणि त्यावेळेला तिने सांगितल्यानंतर तिच्या त्या तेजामुळे, लक्ष, हे तेज आहे ना, हे बुद्धीचं तेज आहे. ती सुंदर असेलही, तिच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं नाही, कारण तिच्या बुद्धीचंच वर्णन केलेलं आहे. ती म्हणते की आत्ता हा वर मागतो, तथास्तु म्हणून नंतर तो सावध होतो, अरे मी काय सांगितलं तुला, तथास्तु म्हणून. कारण वर मागते मी तुला म्हणल्यानंतर तथास्तु म्हणायची एवढी सवय झालेली असते की आपल्याला सुद्धा 4-5 वेळा एखादी गोष्ट सांगितली तर तो म्हणतो ना की तुमको मुझसे प्यार है म्हणण्यासाठी आज हे आहे, ते आज सोमवार आहे, मंगळवार, काय सगळं म्हणतो आणि मग तुमचे मुझे प्यार ती म्हणून जाते. हां, तसा हा तथास्तु म्हणण्याची फार संधी आम्हाला मिळत नसेल. कोण वर मागणार आहे? ही जर वर मागते, इतकी बुद्धिमान आहे, तथास्तु म्हणून गेला. नंतर त्याला आपली चूक कळली, पण तो म्हणाला हा अपवाद ठरू दे आणि ही कथा अमर होऊ दे. एका अर्थाने यमानं या कथेला, या व्रताला, या वटवृक्षाला अमरतेचा किंवा चिरंजीव पदाचा किंवा पणाचा हे दिलेला आहे, वर दिलेला आहे. हा नुसता वर सावित्रीला दिलेला नाही आहे. वटवृक्षाकडे येऊया. वट म्हणजे कुठलाही मोठा वृक्ष. आपण त्याला वड किंवा बॅनियन ट्री वगैरे म्हणतो, पण वट, पंचवटी नाव आपण ऐकलेलं आहे. कुठलेही 5 मोठे वृक्ष. आता कुठले वृक्ष असावेत? तर आपले ज्या महत्त्वाचे दैवत आहेत ना, त्या दैवतांना जे वृक्ष आपण दिलेले आहेत ते बघावे. तर पहिलं त्यांनी सांगितलं वटवृक्ष पाहिजे. वटवृक्षाखाली तो अक्षय वृक्ष आहे, म्हणजे माझं सौभाग्य अखंड राहू दे म्हणून तो अखंड असणारा वृक्ष आहे. कारण ते निसर्गच सत्य आहे ना. त्याच्या पारंब्या येतात आणि नवीन झाड तयार होतं, त्याला पारंब्या येतात, नवीन झाड तयार होतं. गावच्या गावं तो व्यापू शकतो. जर आता अरण्यात बघा ना, केवढी जागा त्यांनी व्यापलेली असते. वटवृक्ष मरत नाही. तो मूळ वटवृक्ष कदाचित मरेल आणि म्हणून सांगितलेलं आहे की जो वटवृक्ष औरंगजेबाने लोकांना पवित्र वाटत होता म्हणून त्यांनी इतक्या वेळेला तोडला, जाळला, विष घातलं, वाटेल त्या पद्धतीने. शेवटी त्याच्यावर काहील म्हणतात ना, ती
ती काहील घातली आणि त्याच्यावर वजन ठेवलं तरी बाजूने त्याला पानं आलीच आली. हा अक्षय वृक्ष आहे. त्याच्या मुळापासून उपटून टाकला असता तर गोष्ट निराळी, परंतु तोपर्यंत दुसरी वृक्ष झाले होते की तिची मुळं उपटणार तो. म्हणून अक्षय वृक्ष ही कथा अखंड आहे, अखंड सौभाग्य ते अखंड चालणारी आहे. ही खरी परंपरा आहे. मला जर विचारलं ही परंपरा इतके दिवस चालू आहे, ज्याला आपण एका साध्या अर्थानं मॉडर्न म्हणू, अशा मुलीसुद्धा पौर्णिमा 2 दिवस आहे तर वटपौर्णिमा नक्की केव्हा, आज का उद्या. म्हणलं 2दा करा की तुम्ही, 14 जन्म मिळेल तुम्हाला बरं, काही हरकत नाही आहे. मग अर्धी प्रदक्षिणा घातली तर 3.5 जन्म होईल. गणित आहे ना साधं ते, शेवटी भाव आहे. 7 जन्म वगैरे आहे ना, हा भाव आहे. आता जन्मोजन्मी हा किती आता विनोद तुम्ही बघाल की कुणाला हा नवरा पाहिजे, त्यावेळेस तो म्हणतो कुणाला ही बायको पाहिजे, त्यातल्या त्यात भयंकर कोण आहे वटवृक्षात तूच सांग रे. त्यावेळेला तो म्हणतो तू जरा बाहेर जा म्हणजे मी सांगतो. कारण त्यांना कसं सांगणार की त्यातल्या त्यात बरा पुरुषच बरा आहे म्हणून, नवराच बरा आहे म्हणून. गंमत आहे ह्याच्यातली सगळी. सोडा, मुद्दा काय आहे, वट हा पहिला आहे. त्याच्यानंतर आपल्याला बेल शिव उपासना सुरुवातीपासून झाली म्हणून बेल वृक्ष हा दुसरा पंचवटीतले वृक्ष तुम्हाला सांगतोय. तिसरा वृक्ष आवळी. आपल्याला माहीत असेल आवळीचं झाड वगैरे आपण तुळशीच्या लग्नाला वगैरे वापरतो ना. आवळे आणतो बघा, मोठे मोठे आवळे येतात वगैरे. ते झाड विष्णूच आहे. कार्तिक महिन्यात हा विष्णूचा महिना, त्याखाली मार्गशीर्ष खरं त्याचा महिना, पण कार्तिक महिन्यात आवळी भोजन करतात. चांदणं वगैरे चांगलं असतं. आता आवळी भोजन करावं का? आवळी भोजन तुमचं जे दैवत आहे त्याच्या झाडाच्या जवळ, झाडाच्या खाली बसून उपासना करायला तर जास्त आहे का? हो, नक्कीच जास्त आहे. मी जवळ का म्हणलं, तुळशीच्या खाली कसे बसणार आहात, म्हणजे तुळस डोक्यावरच घेतली ना तरच तुम्ही तुळशीच्या खाली याल, नाही तर शक्य नाही आहे. पण बाकी मला शंकर आहे, तुम्ही बेलवृक्षाच्या खाली बसू शकतो. विष्णू आहे, आवळीच्या खाली बसू शकतो. दत्तगुरूचा रुमड म्हणजे औदुंबर, उमराचं झाड आपण म्हणतो, ते दत्तगुरूंचं झाड आहे. आणि हे झाल्यानंतर पिंपळ, अश्वत्थ हे पिंपळाचं झाड आहे. पिंपळ आणि वड ही तर खूप मोठी झाड आहे. एक महत्त्वाचा फरक आहे याच्यात. तो फरक आपल्याला लक्षात येत नाही, पण तुम्ही जर सायन्सचं पुस्तक बघितलं तर तुम्हाला कळेल. आपण म्हणतो नथिंग ग्रोज अंडर द बॅनियन ट्री, म्हणजे वटवृक्षाखाली वाढत नाही. म्हणून आपल्या मोठ्या महत्त्वाच्या शिष्याला तो गुरु दूर पाठवतो. कारण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझं महत्त्व वाढणार नाही आणि तो स्वीकारणार नाही तुला माझ्यानंतरचा गुरु म्हणून. आधीच सांगितलं होतं की माझ्यानंतर नरेंद्र विवेकानंद, आणि माझ्यानंतर ही माता शारदा माता आणि विवेकानंद, ही 2 शक्ती सूत्र दिली रामकृष्णाने आपला देह ठेवण्यापूर्वी. हे त्यांना करावं लागतं. यांनी काय सांगितलं, जा रे तू, मग तो डोमगावला गेला. जा रे तू, मग तो कोंडोलीला गेला. म्हणजे निरनिराळ्या प्रकारे आपण म्हणतो की दूर पाठवतात. महाराजांनी ब्रह्मानंदांना दूर पाठवलं, मग ते कागवाडला गेले. आपण म्हणतो तिथे त्यांचे आश्रम झाले. नाहीतर महाराजांच्या प्रकाशात सूर्यात जसा काजवा दिसत नाही तसे ते फिके पडले असते. बरोबर ह्याच्या उलटं एव्हरीथिंग ग्रोज अंडर द पीपल ट्री. कारण का, उघडच आहे ना, पानांची रचना बघा ना. पिंपळाचं, वटवृक्षाचा फोटो घेतला, सगळ्यात काढायला सोपा वटवृक्ष. ते पानही दाखवले नाही तरी चालतात, इतका गर्द असतो. असं गोल काहीतरी काढायचं आणि त्याला खाली मूळ काढायचं. पिंपळाचं पानच कसं असतं, लांब देठ, असं सुंदर निमुळतं आणि त्याला लांब टोक, त्यामुळे ते हलत असतं कायम आणि सूर्यप्रकाश खाली येतो, हे लक्षात ठेवा. आणि पानं विस्कळ असतात, वडासारखी दाट अशी नसतात. म्हणून वडाची सावली जेवढी घन असते तेवढी पिंपळाची नसते. आणि पिंपळ ऑक्सिजन वडापेक्षा जास्त देतो असं म्हणतात. परंतु मुद्दा काय आहे की वडाचा, पिंपळाच्या झाडातून प्रकाश खाली येतो आणि वटवृक्षाच्या खाली पानं ठीक असल्यामुळे, ज्याला आपण म्हणतो क्लोरोफिल, जे झाडाचं खऱ्या अर्थाने सत्व आहे, त्याचा उपयोग करून प्रकाशात कार्बन डायऑक्साईडच्या साह्यानं प्रत्येक पान हे किचन आहे त्या वटवृक्षाचं किंवा प्रत्येक झाडाचं, तिथे ते अन्न तयार करतात आणि त्या अन्नावर तो वृक्ष जगतो. आणि म्हणून पाणी जर मिळत नसेल, भरपूर सूर्यप्रकाश असेल तर कुठे तसे असतात, काटेरी झाडं असतात. तुम्ही बघा ना, वावळीची झाडं काय, निवडुंग काय, याच्या सगळ्या गोष्टी आहेत. वाळवंटात आपल्याला दिसतात. कारण मला अगदी बारीक पान झालं पाहिजे, कारण का, मला जे काही एक थेंब पाणी मिळेल ते पुरवलं पाहिजे कधी काळी पाऊस आला तर. ही निसर्गाची रचना आहे. निसर्गाने ही सगळी रचना करून ठेवलेली आहे. वटवृक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे तो कायम टिकतो, सौभाग्य कायम टिकू दे.
आता सौभाग्य टिकू दे म्हणजे काय, चांगली मुलं होऊ देत, चांगल्या मुलांना त्यांची चांगली मुलं होऊ देत. म्हणून आपण 3 पिढ्यांचा विचार करतो, माझी, मुलाची आणि नातवाची. आणि 3 पिढ्यांचीच नावं आपल्याला श्राद्धाच्या वेळेला विचारली जातात, हे लक्षात ठेवा. आणि नातवाला आजोबांचे गुण येतात, म्हणून पाळण्यातलं पहिल्या नातवाचं नाव आजोबांचं असतं, पाळण्यातलं असतं, व्यवहारातलं नाव निराळं असतं. हेरिडिटीच सांगते की आजोबांचे बरेचसे गुण हे ह्याच्यात दुर्गुण येतात अर्थात, पण गुणांचाच विचार करूया की आपण. तर हे 5 वृक्ष आहेत, त्याला पंचवटी म्हणले. कुठलेही 5 मोठे वृक्ष पंचवटी. आता ही वटवृक्षाची कथा सांगितल्यानंतर 7 जन्माशी त्यांची सांगड घातलेली आहे. 7 आहे ना, त्या आकड्याला तसं म्हणलं तर महत्त्व आहे. 7 वार, आजपासूनही 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयाचे, म्हणजे कोणत्याही वारी मरू शकेल. आजपासून 7व्या दिवशी हा नियम प्रत्येक वेळेला, गुरुवारी हा वर दिला किंवा शाप दिला, शुक्रवारी शाप दिला, आजपासूनही 7व्या दिवशी, म्हणजे मरण्यासाठी प्रत्येक दिवस योग्य आहे किंवा प्रत्येक दिवशी आपण मरू शकतो, प्रत्येक क्षणाला मरू शकतो. आजपासूनही 7व्या दिवशी हे सांगितलेलं आहे. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर सूर्याचे जे 7 घोडे आहेत, त्याच्यावरून जे 7 वार निघतात, त्यातून एक सप्ताह निघतो. आणि सप्ताह करून आपण महिना आणि वर्ष करतो. कालगणनेत सप्ताह, तसा दिवसही महत्त्वाचा आहे, मिनिटही महत्त्वाचा आहे. पण सूर्य जर आपल्या कालगणनेचा मुख्य ऊर्जा स्रोत असेल, सूर्यावरून सोलर कॅलेंडर आपण ठरवलेलं आहे, आणि आपलं चांद्र म्हणजे ल्युनर कॅलेंडर असलं तरीसुद्धा त्याचा आधार कुठे ना कुठेतरी सूर्यच आहे. कारण चंद्राची गती, चंद्राचा प्रकाश सूर्यामुळे कंडिशन होतो. आता प्रश्न असा आहे की 2 पौर्णिमा आहेत, 2 एकादशी होत्या, आपण ठरवलेलं आहे की पहिली, मग दर्श पौर्णिमा कुठली? दर्श पौर्णिमा, काल जर पौर्णिमा सुरू झाली असेल तर दर्श पौर्णिमा म्हणजे रात्री, दर्श अमावस्या रात्री असते, पण दर्श पौर्णिमासुद्धा रात्रीच असायला पाहिजे ना. मग काल जर सुरू झाली तर काल रात्री दिसणार आहे चंद्र, ती दर्श पौर्णिमा. आज रात्रीपर्यंत ती कशी टिकेल तिथी तेवढी टिकत नाही, 24 तास वगैरेपेक्षा जास्त. विचार करूया आपण, मुद्दा तो नाहीच आहे. परवा सहज एक जण आलं की आता सहस्त्र चंद्रदर्शन आम्ही आमच्या ह्याचं करणार आहोत. म्हटलं काही जरूर करा. तर म्हटलं कुठला चंद्र, मागे चित्र वगैरे लावणार आहेत? तो म्हणाला सुंदर पौर्णिमेचं चित्र लावणार आहे. म्हटलं 1000 पौर्णिमा हा तो विषय नाही आहे. कारण पौर्णिमा डोळ्यात कॅटरॅक्ट झालेल्या म्हाताऱ्याला सुद्धा दिसतो. ज्यांनी सहस्त्र चंद्र दर्शन आहे ना, हे शुद्ध द्वितीयेचा चंद्र. आज घरी गेल्यावर बघा, आपल्या कॅलेंडरमध्ये सुद्धा भिंतीवरच्या शुद्ध द्वितीयेला चंद्र दर्शन असं लिहिलेलं असतं. म्हणजे शुद्ध द्वितीयेचा चंद्र म्हणजे अमावस्येनंतरचा चंद्र हा नाही. त्याच्यानंतर अगदी फाईन क्रेसेंट असते, अमावस्येला 0 झालेला असतो चंद्र. मग सुरुवात होते, पहिले प्रतिपदेचा चंद्र अगदीच अवघड असतो दिसायला, म्हणून द्वितीयेचा सांगितलेला आहे. दूजेचा चंद्र द्वितीया, यमद्वितीया म्हणलेला आहे. त्याला आपण भैया दूज किंवा भाऊबीज म्हणतो. हे बियेची जत्रा वगैरे सुद्धा असते. बियेची म्हणजे बीज, यमुना जमुना म्हणतो ना, तर बियेची जत्रा म्हणजे बीजेची जत्रा. बीज म्हणजे द्वितीया, भाऊबीज आपण म्हणतो. त्या सगळ्या गोष्टी आहेत समजून घेण्यासारख्या. तर वटवृक्ष हा सातत्याचं प्रतीक आहे. अक्षय वट हा शब्दच आहे, म्हणून वटवृक्ष मरत नाही. तशी आपली माणुसकी मरत नाही. एक वेळेस सगळे मानव जरी मेले तरी माणुसकी नावाचं मूल्य उरेल. पुन्हा केव्हा जेव्हा मानव होईल निर्माण काळाच्या ओघात, तेव्हा त्याला माणुसकी असलीच पाहिजे. हे पटेल मूल्य ॲज अ व्हॅल्यू. कमी होईल ती काळाच्या ओघात, कलियुगात ती कमी होत अगदी कमीपणाचा एवढा 2 बिंदू सांगितलेले आहेत. एक झेनिथ म्हणजे सगळ्यात वरचा सद्गुणांचा झेनिथ, तर दुर्गुणांचा नादीर सांगितलेलं आहे. जिओग्राफीमध्ये सुद्धा असेल NADIR, नादीर. नादीर म्हणजे नीच बिंदू आणि उच्च बिंदू म्हणजे झेनिथ. हे दोन्ही बिंदू आपल्याला जीवनात असतात. आपल्याला नीच बिंदू जो असतो दुःख म्हणूया शिकवतं. आज महाराजांचं जे प्रवचन आहे जे आपण वाचणार आहे ते सुख दुःख ह्याच्याबद्दलच आहे. आणि उपासना कशासाठी वापरायची? आता सण साजरा केला, ठीक आहे. आता सण साजरा करायचा तर वटवृक्षावर किती घाला येतो, बाजारात फांद्या तोडून आणतात आणि मला 10 गिऱ्हाईके मिळायचे, उरलेला पण तिथेच टाकून जातो. मी काही वडाला जाऊन चिकटवत नाही परत. आणि म्हणून तुम्हाला कळेल की खरा निसर्गप्रेमी शास्त्रज्ञ हा कुठला बॉटनिस्ट नव्हता, तो ॲटॉमिक सायंटिस्ट होता, भाभा म्हणून. ज्यावेळेला त्याला कळलं की मुंबईच्या रस्ता वायडनिंगमध्ये वटवृक्ष कापले जाणार आहेत, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्यावेळेचं विज्ञान वापरून
त्यावेळेला JCB वगैरे सारखे होते तसे थोडेसे, बुलडोझर म्हणायचे त्यावेळेला. तर त्यांनी बुलडोझरला असं मोठं ब्लेड लावलं, तो खाली खणून ते झाड उचललं. मग बुलडोझरला JCBला काही कमी शक्ती असते काय, आणि ते झाड नेऊन लावलं. आणि अशी सगळी झाडं जवळजवळ त्यांनी वाचवली. त्याला खर्च आला पण मान्य करून घेतला. नेहरू होते त्यावेळेला, ते म्हणाले की कल्पना चांगली आहे, झाडं कशाला तोडायची, की डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट हातात हात घालून गेले पाहिजे. नाही त्याला खर्च येतो, कंत्राटदार विचार करेल ना, सरकारने का विचार करावा. पण ह्याची दूरदृष्टी सांगतो, एक तर वडाची झाडं वाचवली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, अशा ठिकाणी ती स्थापन केली की जिकडे आपण म्हणतो बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, ते जिवंत असताना इट वॉज ओनली आर्क ॲटॉमिक रिसर्च सेंटर, ते बार्क झाला. त्याच्यानंतर तुम्ही जर गेलात तिथे तर तुम्हाला पार्किंगसाठी काही बांधावं लागलेलं नाही. इतकी झाडं आहेत सगळी, आणि त्या वटवृक्षाखाली पार्क करता येतात गाड्या, कारण त्यांचा विस्तारच असा असतो की एक 4, 5, 5, 7, 7, 8 गाड्या, आणि सगळे वटवृक्ष आहेत. ते वृक्ष वाचवले, इथे नॅचरल पार्किंग केलं, आणि त्याच्यापुढे मोठी संस्था केली. आज जगातली एक महत्त्वाची संस्था आहे ॲटॉमिक रिसर्च सेंटर इंडिया. विचार करूया. म्हणून दूरदृष्टी हा प्रश्न सोडवण्याचा मार्ग आहे. मुद्दा काय आहे, प्रश्न सोडवताना नवीन प्रश्न निर्माण करणं हे वेस्टर्न सायन्स आहे, लक्षात ठेवा. म्हणजे अगदी उदाहरण आपल्याला अनुभव आहे की ज्यावेळेला सुपारीवर कीड पडायला लागली त्यावेळेला आपण पेस्टिसाइड्स मारले, वरून चढून नाही मारले, खालून तो मारला स्प्रे, तो गवतावरही पडला, गवत वाढायला लागलं, गवतावरचे पेस्ट मेले, पण ते गवत गायीने खाल्लं, त्या गायींच्या दुधात ती पेस्टिसाईड गेली. त्या गवतावरून पडलेला पाऊस वाहून नदीत गेला, नदीत ती पेस्टिसाईड आली. म्हणजे एक प्रॉब्लेम सोडवला त्यांनी सुपारीवर, पण बाकीचे किती प्रॉब्लेम निर्माण केले. ही वेस्टर्न पद्धत आहे, हरकत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की औषध घ्या, त्याचे साईड इफेक्ट आम्हाला त्याच्यावरही औषध आहे, पण त्याचे साईड इफेक्ट आम्हाला त्याच्यावरही औषध आहे, त्याचे साईड इफेक्ट, असंही त्यांचं प्रोग्रेस होत जातो. साईड इफेक्ट्स ते ट्रीट करतात इफेक्टपेक्षा, आणि साईड इफेक्ट ट्रीट करताना ते नवीन नवीन औषधं काढत जातात. आपला तसा नाही आहे मार्ग. आपला मार्ग कसा आहे की ज्याला समाधान हा शब्द वापरला आहे. सोल्युशनला आपण एक उत्तर शब्द वापरतो, सोल्युशन प्रश्नांचे वगैरे असतात ते, आणि सोल्युशन म्हणजे समाधान. सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. कितीही तुम्हाला उदाहरणं देता येतात, कितीही उदाहरणं, पण तुम्ही सांगा की सगळ्यांचं कल्याण होईल अशा पद्धतीने प्रश्न सोडवणं. रामाचा राज्याभिषेकाचा मुहूर्त एक प्रारब्धाप्रमाणे रामाच्या जीवनात घडणारच होतं, कारण नारदांनी शाप दिला होता. सीतेच्या जीवनात घडणारच होतं, तिने रावणाला शाप दिला होता की तुला नष्ट कर, हे घडणारच होतं. ते सुलभ घडवलं वरानं. आणि मुख्य म्हणजे रामाचं अवतार कार्य वनातच होतं. वनात ऋषी आणि यज्ञ संकटात आले होते. परित्राणाय साधूनाम, हे याच्यात काय झालं असतं, अयोध्येत काय कोणीतरी सांगितलं की सीतेचा त्याग केला पाहिजे, नाही तर आमच्या बायका इतके दिवस बाहेर राहिल्या तर आम्हाला घेतलं पाहिजे. रामाचं उदाहरण, त्याला डिस्ट्रॉय करणं आहे का, नाही, कारण तो खला आहे, साधू नाही आहे तो. हे अयोध्येत कुठलं कार्य होणार होतं, रामराज्य. दशरथाचं राज्य काही फार वाईट नव्हतं, रामराज्य त्याच्याही पेक्षा चांगलं होतं. मुद्दा बघा, त्याचं कार्य होतं ते वनात, आणि त्याच्यासाठी 1 वर्ष वगैरे पाठवून चालणार नव्हतं, तर 14 वर्ष पाठवलं. आता 14 वर्ष का, त्याच्यावर किती संशोधनं केलीत, चिंतनं केलेले आहेत. एक चिंतन मी तुम्हाला सांगतो, 7 वर्षात आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशी बदलतात. उदाहरणार्थ आपण 1/3 जे आहेत ना राज्यसभेचे मेंबर, त्यांना आपण निवृत्त करतो, 1/3 निवृत्त करतो. मग काही वर्षांनी राज्यसभा नवीन होते. तसं आत्ता माझ्या सेल्स आहेत त्या म्हाताऱ्या झालेल्या आहेत, झिजत आहेत, मरत आहेत, नवीन येत आहेत. ही प्रोसेस अशी घडते की 7 वर्षात माझ्या शरीरातल्या सेल्स सगळ्या नवीन असतात. मी नवीन व्यक्ती झालेला व्हायला पाहिजे. 1लीतला मुलगा आणि 7वीतला मुलगा सारखा, मी तो मागे आजोबांचं उदाहरण दिलं होतं, मी बघितलेलं आहे. चांदोब आल्यानंतर झडप घातली आजोबाने, वय वर्ष 80, आणि 8 वर्षाच्या नातवाने वय वर्ष 8. त्या बिचाराला चांदोबा सुरुवात आहे, आणि ह्यांची काही हेच झाली नाही. बाकीचं जीवन जगले, जनावरासारखं जगले. त्यांना साधी टेस्ट त्यांची डेव्हलप करता आली नाही. सोडा 8व्या वर्षाचे जेवढे ते चांदोबा वाजत तशाच ज्ञाने वाचतात, पण त्यांना हाही विवेक आलेला नाही आहे की नातवाला वाचतोय ना, आधी त्याला देऊया की, तो शाळेत वगैरे जाणार आहे त्यावेळेला मी वाचेन. नाहीच आहे, कुठल्याही अर्थानं ते आजोबा डेव्हलपच झालेले नाही आहे. मग असा जर एखादा आजोबा असेल आणि आजीने विचारलं, आता बाबांच्या ह्याच्यात 2 गोष्टी सांगितल्या जातात, बाबांनीच सांगितलेल्या आहेत त्या,
की एकदा प्रवचनानंतर आजी थांबल्या आणि एकदा प्रवचनानंतर आजोबा थांबले. आता 2 प्रसंग निरनिराळे असू शकतात, पण त्याच्यातही बाबांच्या उदाहरणात तुम्ही जर ऐकली काय एका वर्षाने इतक्या निरनिराळ्या गोष्टी असतात. ह्याच्या निराळे आपल्याला हे बाबांनी हे सांगितलं नाही आहे, बाबांनी निराळं सांगितलेलं आहे. महाराजांचं चरित्र सांगताना सोडा, पण ते बाकीचे डिटेल्स सोडा. प्रिन्सिपल इज इम्पॉर्टंट, डिटेल्स चेंज, तपशील बदलत जातो. प्रत्येक वेळेला आता शिवाजी महाराजांचा जन्म आपण 2दा शिवजयंती साजरी करतो, कारण आपल्याला नक्की माहीत नाही आहे की केव्हा गेले. कोण म्हणतात 27 साली जन्मले, कोण म्हणतात 1630 साली जन्मले. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांचं आयुष्य निराळं झालं, आयुष्यातल्या घटनांचा प्रत्येकाचा ग्राफ बदलला. हे तर काही वर्षापूर्वी झालेलं उदाहरण आहे. काही वर्षावर ज्ञानेश्वरांचा जन्म, आता वय 21 वर्ष, त्याच्याबद्दल वाद नाही. शिवाजी महाराजांच्या वयाबद्दलही वाद आहे. ह्या अलीकडच्या गोष्टी आहेत. पलीकडच्या गोष्टींबद्दल डिटेल्सवरून मी स्वतःच्या मनाशी सुद्धा वाद घालणार नाही. याच्यात सांगायचं आहे काय, तर हे सांगायचं आहे. म्हणून त्या आजी आणि आजोबांचा प्रसंग निरनिराळ्या ठिकाणी असेल. एक प्रसंग असा आहे की प्रवचन सांगत होते आणि त्याच्यात त्यांनी एम्फॅटिकली समजावून सांगितलं की 7 जन्म आपला सहवास असतो आणि नंतर जातो. आजोबा थांबले चिंताग्रस्त ह्यानी, तिकडे आजीबाई थांबल्या दुसऱ्या प्रसंगी चिंताग्रस्त चेहऱ्याने. ते म्हणाले की का, तुम्हाला काही विचारायचं आहे का मला. ते म्हणाले 7 जन्माचं खरं असतं का. तर ते म्हणाले हो खरंच, तुम्ही नाही का आत्ता सांगितलं, तोच तर विषय होता, पण तुम्ही का विचारता. म्हणजे मला हा नवरा 7 जन्म, आणि तो विचारतो, आजोबा विचारतात म्हणजे मला ही बायको 1 जन्म मी सहन करू शकत नाही, 7 जन्म. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता एवढी वाढली की बाबांच्या ते लक्षात आलं. आणि असा प्रसंग आहे काही ठिकाणी वर्णन केलेला की ते म्हणतात मला एक सिद्धी प्राप्त झालेली आहे, माझ्याकडे बघा तुम्ही आणि मी तुम्हाला सांगू शकतो. आणि नंतर म्हणाले की हा तुमचा आणि ह्या पत्नीचा 7वा जन्म आहे. हा सुटलो, हे कल्पना करा. दोघेही म्हातारे आहेत ना, त्यांचं संपलेलंच आहे आयुष्य जवळजवळ. पण हे सांगितलं, आता बदलला. 7 जन्म कोण बघायला गेलेलं आहे सांगा बरं. पण 7 या आकड्याचं एक तुम्हाला गणित सांगतो की हे असं गणित 7 वर्षात 2. आणि व्हायला पाहिजे. मी काय सांगतो की 7 वर्षापूर्वी माझा एक मित्र जर परदेशात गेला असेल, हे घडलेलं प्रसंग आहे, लक्षात ठेवा. तो म्हणतो की लग्नाला मला येता आलं नाही, पण वहिनी कुठे आहेत. त्याला म्हटलं ही नाही का, अरे ही तुझी बहीण नाही का. हा त्याला बदल आढळलेला आहे. जर पती पत्नी एकमेकाला पूरक म्हणजे कॉम्पॅटेबल असतील, एकमेकाच्या मतानं म्हणजे सहमतीनं वाढत असतील, वागत असतील, किंवा एकमेकाला ॲडजस्ट होत असतील, तर दोघांचे याच्यात असा बदल होतो की ते बहीण भाऊ वाटायला लागतात, पती पत्नी वाटत नाहीत. 7 वर्षाचा पिरियड याच्यासाठी दिलेला आहे. हे सगळं विसरा. 7 वर्ष जन्म, वट सावित्रीच्या याच्यात कुठेही 7 वर्षाचा उल्लेख नाही आहे. हाच मला पती मिळा, म्हणजे या पतीला तू प्राण घेऊन निघालेला आहे, अजून आमचं काहीच झालेलं नाही आहे, माझे सासरे आंधळे आहेत, त्यांना राज्य मिळालं पाहिजे ना, म्हणून त्यांनी राज्याभिषेक नातवाचा सांगितला, राज्य गमावलेलं आहे. हे सगळं मला पाहिजे, म्हणून मला माझा पती परत पाहिजे. आणि हे सगळेजण जे सांगतात 1च वर्षाचं वैवाहिक जीवन, ते मला खोटं करायचं बघा. आणि म्हणून त्यांनी ही सगळी कथा सावित्रीची आहे. याला बाकीचे खूप, आता मी संवाद सांगितलेला नाही, तो दीर्घ संवाद आहे. आणि अत्यंत बुद्धिमान अशा अनेक व्यक्ती भारतात अलीकडच्या काळातून गेला. त्यात योगी अरविंद आहेत, ICSच्या परीक्षेला पास झाले होते, पण ब्रिटिश सरकारची नोकरी करणार नाही म्हणून क्रांतिकारक बनले. बॉम्ब बनवता असताना त्यांना पकडलं गेलं आणि तुरुंगात टाकलं. तुरुंगात गेल्यानंतर ते म्हणाले की मला तू काय तुरुंगात टाकणार आहे. ब्रिटिश सरकारला विचारलं की मी पूर्णपणे मुक्त आहे. आणि ते एवढे मुक्त होऊन चिंतन करायला लागले, ज्याला आपण अनुसंधान म्हणतो, अखंड ध्यान नाम अनुसंधान. हे त्यांनी केलं त्या जेलमध्ये. सगळ्या जेलर्स वगैरेचे ते लोकप्रिय झाले, कारण ते त्यांना कृष्णाच्या वगैरे कहाण्या सांगायच्या. आणि कृष्णाचं नीलवर्णी दर्शन, निळ्या रंगाचं दर्शन त्यांना तुरुंगात झालं आणि पूर्णपणे त्यांचं जीवन बदललं. आणि तिथे त्यांना अशी एक आपण भूमी तयार करूया की जगातल्या सगळ्या नद्यांचं, सगळ्या खंडातल्या देशांचं वगैरे माती आणि पाणी एकत्र येऊन करूया. आणि त्याला ऑरोव्हिल, ऑरो म्हणजे ऑरोबिंदू आणि व्हिल म्हणजे व्हिलेज, पॉंडिचेरी हा निवडला प्रांत. आणि तिथे अजूनही तो प्रयोग चालू आहे. तुम्हाला एकही पैसा खर्च न करता जगायचं असेल तर पॉंडिचेरीला जा असं सांगितलं जातं. तुम्ही म्हणाल की मग सगळे भिकारी जातील की नाही हो, तुम्हीसुद्धा गेलात ना 2 दिवसात कंटाळून परत या. कारण तिथली जीवनशैलीच अशी आहे की ती पूर्णपणे आध्यात्मिक शैली आहे. एक मोठा चांगला डोम आहे,
तिथे त्याच्यानंतर माता म्हणून जे फ्रेंच बाई आली होती त्यांची शिष्या म्हणून, सगळ्यात चमत्कार येतो. पण ह्या घडलेल्या गोष्टी आहेत की अगदी अलीकडच्या काळात माताजींना बघितलेली मंडळी अजून जिवंत आहेत. आम्ही ज्यावेळेला गेलो पॉंडिचेरीला त्यावेळेला त्यांना जाऊन काहीच वर्ष झालेली होती. त्या माताजींचा प्रश्न काय, ती फ्रेंच बाई मुलगी असताना तिला एक साधूचं दर्शन व्हायचं आणि त्या साधूचं दर्शन झालं की तिला बरं वाटायचं स्वप्नात, आणि स्वप्न संपलं की तिला रडायची ती मुलगी, मला या साधूकडे जायचं आहे. श्रीमंत होते आईवडील आणि मुलगी लाडकी होती. त्यांनी जगातल्या सगळ्या देशात निरनिराळे साधू ती वर्णन करायची, दाढी वाढलेलं आहे हे सगळं वर्णन. चीनमध्ये वगैरे सुद्धा नेलं, दाढी वाढलेले कितीतरी लोक आपल्या शेजारच्या देशात आहेत की प्रत्येकाची दाढी आहे वाढलेली. तो मुद्दा बघा, मुद्दा तो नाहीच आहे. ती म्हणाली मला जो दर्शन देतो तो साधू यात नाही आहे. ज्यावेळेला पॉंडिचेरीला तिला आणलं गेलं त्यावेळेला ती एकदम हसायला रडायला लागली एकदम की हाच तो साधू, मी आता इथेच राहणार, तुम्ही जा. आणि त्यामुळे त्यांना माताजी म्हणायला लागले, मदर इंग्लिशमध्ये. आणि त्यांचे किती ग्रंथ आहेत, त्यांची नावाची एवढी अवस्था वरची होती किंवा आतली होती सूक्ष्म, ओम नमो भगवते एवढाच त्यांना हे दिलेला होता, मंत्र दिलेला होता. आणि भगवते म्हणजे शक्ती आहे, ती भगवतीची शक्ती म्हणूया आपण. वासुदेवाय तू म्हणू नकोस, वासुदेव तुझ्या आतच प्रकट होईल. मग अनेक त्यांचे प्रसंग सांगितलेले आहेत. 2 प्रसंग सांगतो, आपल्या मनात हा संशय नेहमी येतो म्हणून तुम्हाला सांगतो की नैवेद्य दाखवायला काय होतं ते तसेच्या तसं परत देताना अखंड शेष देतो. आपण म्हणतो की जर श्रीखंड 1 किलो ठेवलेलं असेल तर तो स्वतः नैवेद्य तो स्वीकारतो, पण अखंड 1 किलोच्या किलो तुम्हाला परत देतो. आणि म्हणून आपण अखंड नैवेद्य दाखवतो. गोव्यात तेवढी पद्धत नाही आहे, पण तिकडे तुमचं कुलदेवतेचा जर महत्त्वाचा दिवस असेल, जयंती वगैरे, तर सगळं ताटाच्या मोठी आयदन पातेली जेवायला 100 लोक असेल तर तेवढं ठेवलं जातं. आता ते देवघरात मावणार नाही, पण देवघरात 1-2 गोड पदार्थ वगैरे ठेवून बाहेर सगळं मांडलं जातं. प्रत्येकावर तुळशीपत्र घातलं जातं आणि मंत्र म्हणला जातो, ते असं फिरवलं जातं. आपण म्हणतो ते पाणी अखंड नैवेद्य. हा प्रश्न त्यांना विचारला, महाराजांना विचारला आहे, अनेकांना विचारलेला आहे आणि सगळ्यांनी तेच उत्तर दिलेलं आहे. खाण्याचे पदार्थ निरनिराळे आहेत. तुम्हाला एक गमतीदार गोष्ट सांगतो, मी गोष्टीच सांगतो त्यामुळे आज बोर होण्याची काही तशी शक्यता नाही आहे, फिलॉसॉफी काही सांगत नाही आहे. एक मुलगा आईने मोजके पैसे दिले होते, गरीब होता, आणि त्यावेळेला कॉईन्स नोटा कुठल्या त्या आईकडे, काहीतरी पदार्थ आणायला त्याला पाठवलं. आणि पाठवल्यानंतर त्याला माहीत आहे की आपल्याला एकही पैसा उरणार नाही आहे, तेवढे पदार्थ आणले की तेवढे पैसे गेले. जाताना भजी तळत होता एकजण, सुंदर भज्यांचा वास आला. हा रेंगाळला. रेंगाळल्यावर त्या मुलाची गंमत करावी म्हणून त्यांनी त्याला इकडे बोलवलं. बाकीचे गिऱ्हाईकच होते. म्हणाले गंमत बघा, तू ज्यार्थी वास घेतलेला आहेस त्यार्थी भज्यांचं काहीतरी तुझ्या आत शिरलेलं आहे, अर्धे पैसे दे. मग भजी 4 आण्याला असतील तर तू 2 आणे दे. मुलगासुद्धा वस्ताद होता, त्यांनी खिशातली नाणी वाजवली. ऐकलास ना आवाज, म्हणजे नाण्यांचं काहीतरी तुझ्या कानातून मनात गेलेलं आहे. तो म्हणतो जा बाबा. असं असतं ना बऱ्याच वेळेला. तर म्हणून वास घेणं हे सुद्धा एक सेवन करण्याचंच. म्हणून नैवेद्याचा वास घेऊ नका, नैवेद्याची चव पाहू नका. बघा ना, अगरबत्तीचा वास तुम्ही जर हरे कृष्णाला गेला तर तुमच्या हातावर मारतात, नोट कीप इट डाऊन. तुम्ही फुलांचा वास घेत नाही आणि दाखवताना, हो ना, तसंच अगरबत्तीचा वास कशाला घेतात, तिथे लिहिलं आहे केवडा, केवड्याचा वास कसा असतो बघा. पण अगरबत्तीचा वास घेतला की ते निर्माल्य झालं, ती अगरबत्ती देवासमोर लावायची नाही. त्यांचे कडक नियम आहेत. मी स्वतः अनुभवून हे तुम्हाला सांगतो आहे. मजा बघा की म्हणजे वासातून सुद्धा एखादा पदार्थ आत घेता येतो, त्याचं सेवन केलं जातं. दृष्टीतून केलं जातं का, हो ना. ती बायको त्याला म्हणते, एक ह्याच्या खायला त्याला मिळत नाही, हिचा स्वयंपाक घाणेरडा आहे. ओ जरा दुसऱ्या पदार्थाकडे बघा, वाईट दिसतं आहे, तुम्ही त्या भज्यांच्याचकडे फक्त बघत बसलाय, दुसरे पदार्थ आहेत. म्हणजे तो त्या दृष्टीतून ती भजी सेवन करत असतो, आत घेत असतो. कृष्णाला गोपी आत घेतात. आपण म्हणतो ना की माझा कृष्ण मी पूर्णपणे आत घेतला, म्हणजे इंटरनलाइज केलेलं आहे पूर्णपणे. आणि म्हणून तसा देव ज्या वेळेला तुम्ही, म्हणून आपण तो पडदा ठेवतो ना, बघू नका, काहीतरी प्रक्रिया घडणार आहे नैवेद्य दाखवण्याची, तुम्ही दाखवली आणि नंतर नैवेद्याचं सेवन करण्याची, म्हणून तो पडदा ठेवतात. काही बघायचं नाही. आणि पडदा नसेल तर तुम्ही डोळे बंद करून असं म्हणता. असं म्हणता म्हणजे काय देता हो, अन्नाचा वासच त्याला देता. म्हणून देवाची दृष्टी प्रत्येक पदार्थावरून फिरते.
तुम्हाला त्या पदार्थात काहीही बदल आढळणार नाही, पण त्या पदार्थाची सात्विकता वाढलेली असते. आता त्याची तुम्ही काढा ना परीक्षा, अजून त्या परीक्षा लॅबोरेटरी ते सिद्ध झालेलं नाही आहे. पण आपली श्रद्धा कशी असते तुम्हाला सांगतो, की ज्या वेळेला आपण बाजारातून तुरटी आणतो, लक्षात ठेवा, सॉरी खडीसाखर आणतो, खडीसाखर, आणि बाजारातून आणल्यानंतर ती पुडी बाजारातली एक वस्तू असते यादीतली, चारण्याची आण, कारण का की तू पास झाला असतं चारण्याची खडीसाखर दाखवेन. पूर्वीचा 90 गरीब होते लोक, आणि त्यातल्या त्यात खडीसाखर म्हणजे गोड, नेहमीची साखर कशाला, खडीसाखर, कारण हा खडा पास झाला आहे माझा म्हणून खडीसाखर चारण्याची. तो पिशवीतून काढून देत असताना ती पुडीसुद्धा डाव्या हाताने आईला देतो, आई काहीच म्हणत नाही. नंतर ती पुडी सोडते, तिच्या पद्धतीमुळे नैवेद्य दाखवते, आणि हा घे म्हणल्यानंतर तो परत डावा हात पुढे केल्यानंतर ती डाव्या हातावर मारते, उजव्या हाताने घ्यायला पाहिजे. त्यावेळेला तो म्हणतो की आत्ता 2 मिनिटापूर्वी मी तुला डाव्या हाताने दिलं ना हीच पुडी, हां त्यावेळेला ती खडीसाखर होती, आता प्रसाद आहे. त्यावेळेला तो शिरा होता, आता प्रसाद आहे. ही प्रसाद भावना आहे ना, ती निर्माण होते त्याला नैवेद्य दाखवल्यामुळे. समथिंग इज ऑफर्ड अनकंडिशनली, ऑफर्ड होलली, सगळं दाखवलेलं आहे तुला, हा भाव आहे त्याच्यात. आणि त्यामुळे त्याचं केमिकल कॉम्पोजिशन काहीही बदलत नाही. तुम्ही जर वादच घालणार असाल तर काही नाही, खडीसाखरच राहते, केमिकल कॉम्पोजिशन काही बदलत नाही, भाव बदलतो. आणि हा जो भाव आहे तो प्रयोगशाळेत सिद्ध करता येणार नाही, पण तुम्हाला त्याचा अनुभव येऊ शकेल. एखाद्या गरीबाच्या घरी साधं पाणी मागितलं की इतक्या प्रेमानं ते पाणी देतात, बसायला देतात, काहीतरी असेल गुळाचा खडा तर गुळाचा खडा देतात, जरा बसा, अजून ऊन आहे जास्त, त्यांच्याकडे द्यायला तुम्हाला सरबत किंवा चहा नाही आहे, पण ते पाणी इतक्या प्रेम, हा भाव आहे. आणि भाव मोजता येत नाही, आणि म्हणून भावाची किंमत नाही. बाजारभाव आपल्याला सांगता येतात, पण तो भाव कळत नाही. आपण कितीतरी कथा यापूर्वी बघितलेल्या आहेत, पण महाराजांचं आजचं जे प्रवचन आहे ना, ते या भावावर अवलंबून आहे, की सुख आहे ना हा भाव आहे, मानण्यावर आहे, मग जाणणं आहे. सुखाचा अनुभव घेतला पाहिजे. सुख कशात आहे, वस्तूत आहे. महाराज सुख आणि आनंद शब्द बऱ्याच वेळेला एका अर्थाने वापरतात, पण आपण कायम लक्षात ठेवायचं, सुखाच्या वस्तू घेता येतात, त्याच्यापासून कम्फर्ट आणि प्लेजर या 2 गोष्टी मिळतात, पण फक्त देहाला. अगदी परफ्यूम जरी असेल तरी परफ्यूम तुम्ही नाकाजवळ घेतल्यानंतर किंवा स्प्रे मारल्यानंतर तुम्हाला वास येतो, तो परफ्यूम दिसेल, स्प्रेही दिसेल, वास दिसत नाही आहे, बरोबर आहे ना. फुलांचं तसंच असतं किंवा, पण फुलं वाहताना भाव आहे. देवाला अत्तर वगैरे लावलं, पादुकांना वगैरे, तर तो भाव असतो. आपण येताना पाहुण्यांचं स्वागत करताना अत्तर लावतो, त्याला काही नाही. परवा एके ठिकाणी फार चांगलं एक्सप्रेशन वाचलं, इतकी प्रवचनं तू ऐकलीस, इतक्या वेळा प्रवचनाचं पुस्तक वाचलंस, पण अजून प्रवचन म्हणजे अत्तरच आहे की रे. मलाही कळलं नाही, तो थांबला, अत्तरच आहे की रे. त्याचं रक्त केव्हा होणार? अत्तर म्हणजे स्किनच्या बाहेर, रक्त म्हणजे आत. प्रवचन आत कधी जाणार आणि मग ती बाहेर जीवनात कशी उतरणार? आजचं प्रवचन हे त्या दृष्टीने खूप चांगलं आहे. मी वाचतो वाक्य आणि थांबतो, सोपं आहे. प्रपंच जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. पहिलंच वाक्य. पैसा शब्द महाराजांनी म्हणला आहे, पण एरवी महाराज पैका शब्द म्हणायचे, आणि तुच्छतादर्शक शब्द आहे म्हणाले, जसे गळका, कुजका, नासका, पैका. वाईट नाही आहे, आवश्यक आहेच की हो. महाराजांनी किती व्यवहार केले, पण पैशाला परमेश्वर मानू नका. आणि परमेश्वर मिळण्यासाठी पैसेवाला जास्त नाही, बिलकुल नाही, उलट तो दूर जातो. पैसा हे साध्य नाही, साधन आहे, माध्यम आहे, लक्षात ठेवा. पैसा देऊन काहीतरी मिळवायचं आहे, तो भाव आहे. पैसा नसला तरी मग तो मिळवता येतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही, महाराज म्हणतात ना. किती क्लिअर कट्स ॲफर्मेटिव्ह म्हणतात ना स्टेटमेंट आहे, चालूच शकत नाही. मला माहिती आहे ना प्रपंचात पैसा पाहिजे म्हणून. परमार्थही भाव असल्याशिवाय होतच नाही. परमार्थात भाव पाहिजेत. प्रपंचात बाजारभाव मगाशी ऐकायला बरं वाटतं म्हणून तुम्हाला सांगितलं. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. हे भाव तसा देव, बरोबर आहे ना. ज्याचा जसा भाव त्याचा तसा देव. आणि खरंच तुम्हाला सांगतो की भाव फार महत्त्वाचा आहे. एकाने मला काल प्रश्न विचारला की ज्या मुलीचं नाव न घेता, मी अनेकदा उदाहरण दिलेलं आहेत वानतेला, इकडे बाहेरच्या प्रवचनातसुद्धा, इतक्या लवकर ती महाराजांच्या मार्गावर स्थिर झाली, इतकं नाम तिच्या आत गेलेलं, आणि तिला त्याप्रमाणे वागताना लोकांनाही अनुभव यायला लागला. आपल्या आई वडील आजारी असताना एकामागून एक जवळजवळ 1/3 आयुष्य तिला काही करता आलं नाही, पण मला नाम घेता येतं ना. इतकी स्थिर झाली होती
की आई वडील आजारी असताना कुठेही तिला जाता आलं नव्हतं. आता मुलाला सुट्टी होती आणि मुलगा आता 12वीत गेलेला आहे, लग्न होतं म्हणून मुंबईला गेली. प्रश्न इथे तिचा सुरू होतो. माझ्याकडे आली आणि म्हणाली म्हणलं फोनवरूनही हे सांगता आलं असतं की दुरून आली. नाही म्हणाली, मला खरंच विचारायचं होतं, माझं इतक्या वर्षाचं नाम आहे ना, मुंबईला गेल्याबरोबर हल्लं ते, आता माझ्या नामात मनच लागत नाही. बघा, म्हणलं हा अनुभव सगळ्यांना येतो. कितीही झालं तरी नाम हे स्पंदनात्मक आहे, व्हायब्रेशन. नाम म्हणजे शब्द म्हणजेच व्हायब्रेशन आहे ना, कारण स्वराशिवाय सुराशिवाय शब्द नाही, अक्षर नाही, आणि अक्षरात शब्द बनतो अक्षरांचा. म्हणून प्रत्येक वेळेला जसं ट्युनिंग फोर्क म्हणून पूर्वीचा प्रयोग असायचा ना, असे निरनिराळे फ्रिक्वेन्सी असलेले, फ्रिक्वेन्सीमुळे साचा रे, रेचा ग, गचा म, फ्रिक्वेन्सी बदलते. पहिल्यांदा तो फक्त असा हलता आपल्याला दिसतो, सा, मग रे म्हणलं, ग म्हणलं की वर पुढे त्याची इतकी फ्रिक्वेन्सी होती की तुम्हाला दिसतच नाही, तो स्थिर वाटतो. पण प्रचंड असतो, कानाच्या जवळ न्यायला पाहिजे, इतकी स्पंदनं आहेत. ती स्पंदनं इथे आहेत, स्वरतंतू इथे. हा ट्युनिंग फोर्क म्हटला तरी, पण फोर्क म्हणजे असा चिमटा असतो, इथे ते हे असतात, कॉर्ड्स असतात. टर्किश टॉवेलवर एकाच प्रकारचे असतात, पण टर्किश टॉवेलवरचे धागे असतात ते कमी जास्त रुंदीचे जर असतील तसं इथे असतं. कारण जास्त रुंदीचा धागा हा कमी हलेल, म्हणून खर्जाला अत्यंत चांगला, आणि कमी रुंदीचा अत्यंत लवचिक धागा इतक्या जोरात हलेल की उच्च पट्टीत गायचं असेल तर त्याचा उपयोग करता येईल. आणि सारे ग म पेक्षाही आपल्या जीवनाला आवश्यक अ आ इ ई आहा पर्यंत जायचं. मग ते असल्याशिवाय अक्षर उभं राहू शकत नाही. म्हणून आपल्याला म्हणायचं ना, महान नचा पायमोडा, आम्हाला सांगायचे नचा पायमोडा म्हणजे न लिहान असं करतो ना आपण. म्हणजे नला अ मिळालेला नाही आहे, नला अ मिळाला की न उभा राहिला, आ मिळाला की ना, ई मिळाले की नी उभा राहतो. अक्षरांना म्हणजे आपण ज्याला अल्फाबेट्स म्हणतो, उभं राहण्यासाठी व्हावेल्स म्हणजे स्वरांची गरज असते. आणि आज ह्या सगळ्या तरुणी पिढीचं जे इंग्रजी नाही, कुठलंही विशेषतः इंग्लिश स्वराशिवाय झालेलं आहे. कमिंग CMG खरंच आहे, संपलं कम CM. ही स्वर वापरायचंच नाही हो. हे पूर्वी ठीक होतं, कारण याच्याप्रमाणे पैशा नाही, शब्दाप्रमाणे पैसे होते, इतकीच मर्यादा होती. त्याच्यापेक्षा जास्त झालं की तो दुसरा मेसेज समजला जाईल. आता त्यावेळेत ते, कारण आता चॅटिंग, माझा संदेश तुझा, माय मेसेज युअर मेसेज, माय मेसेज युअर मेसेज, हे इतक्या क्विक व्हावं म्हणून स्वर उडवून टाकले. आणि स्वरशून्य भाषा काय हो, जीवनातलं संगीतच गेलं, बोलण्यातलं संगीत गेलं, बोलण्यातला भाव गेला, म्हणून संबंध रिलेशन्समधला भाव गेला. आज हा द प्रॉब्लेम आहे इन मेनी फॅमिलीज. द प्रॉब्लेम, भाव नाही आहे एकमेकाचा. आता रिलेशन, मला तो बाप म्हणतो चार चौघात, पण भाव त्याचा, मी त्याचा बाप असा नाही आहे. मी जर विचारलं, तुला वाटत नाही बाबा मी तुझा बाप आहे, DNA करू, तो म्हणेल DNA करूया, तरच मी मानेन की तुम्ही माझे बायोलॉजिकल फादर आहात. पण फादर, बापाचं कोणतं कर्तव्य तुम्ही पार पडता? दारू पिऊन येता, हे कर्तव्य आहे. आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना लाथांनी तोडवता. तुम्हाला पैसा नसतो आमच्या शिक्षणासाठी. आमचे हे जर आला सण तर कपडे वगैरे देणेकरी येतात, घेणेकरी म्हणा, हे पैसे दे पैसे दे पैसे दे. आपला प्रत्येक सण हा सण नसतोच, स्मशान झालेलं आहे घर तुमच्यामुळे. आणि तुम्ही जर मेलात ना तर तुमची कर्ज मला फेडावी लागणार आहे. आणि फेडावी लागतातच, असतं ना नॉमिनी वगैरे काहीतरी असतो, फेडावी लागणार आहे. कसले बाप तुम्ही. खरंच आहे, हा भाव आहे. म्हणून पुढे काय सांगितलेलं आहे, जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देव दिसला, खांबातही त्याला देव दिसला, ह्याला दिसला नाही. पण तो ज्यावेळेला आला बाहेर त्यावेळेला याचं जीवन संपून टाकलं हिरण्यकशिपूचं. पुढे काय सर दुसरं दिलेलं आहे, फार सुंदर उदाहरण आहे. एका गोपीचं सांगितलेलं आहे. तिने जरा स्थूल केले उदाहरण समजण्यासाठी, की गोपीला जेवण घालायचे होते कृष्णाला. नवरा म्हणला जाऊ देणार नाही तुला. आता जाऊ देणार नाही, एक कथा काय सांगते, जाऊ देणार नाही तर मला जगण्याचाच अर्थ नाही. ती त्याच्या पायाशी मृत होऊन पडते, ड्रॉप्स डाऊन डेड म्हणतो ना तसं. त्यावेळेला तो म्हणतो ही होती कोण? इतका तिचा भाव होता कृष्णावर. कृष्णाकडे जायचं नाही म्हणल्यानंतर मी थांबवते माझं जीवन, तू नवरा आहेस माझा. इथे ती काय सांगते, कृष्णाला जेवण द्यायचं नाही, भरवायचं नाही.
मी नवरा आहे तुझा, ठीक आहे, मी माझा देह तुम्हाला दिलेला आहे, देह दिलेला आहे म्हणजे तूच माझी झालेली आहे, तिथे ती मरून पडते. आणि मग कृष्णाकडे आता ही पुढची गोष्ट असते ती समजून घ्यायची असते की तिने जे जेवण केलेलं असतं ती दुसरी बाई त्या कृष्णाला भरवतेच भरवते. तिची जी इच्छा असते ती पुरी होते. आणि माझं देहावरच तुमचं मालकी आहे ना, देहावर देह घ्या तुम्हाला, त्यावर तिने सांगितले हा देह तुझा आहे पण मनावर तुझा ताबा नाही. मीराबाईंनी दिलेलं उत्तर आहे सासूबाईंना. ते वाक्य किती सुंदर आहे आणि सिनेमात एका फार चांगल्या पद्धतीने ते आलेलं आहे. ती काय म्हणते की पतीला परमेश्वर माना असं तुम्ही रात्रंदिवस मला सांगता, मी परमेश्वराला पती मानलं तर काय बिघडलं? हो ना, मी दुसरा पती तर नवरा घेतलेला नाही आहे, सेवा तुमची करते. आणि मी पहिल्या रात्री सांगितलं की देह तुझा मन कृष्णाचं, आणि कृष्णाची मूर्ती पूजा करूनच मी झोपायचे आणि उठायचे. पण तो राणा भोज एवढा चांगला होता की त्या मोठ्या राजवाड्यात त्यांनी त्याला कृष्ण मंदिर बांधून दिलं. आपण म्हणतो विष दिलं आणि हे झालं, त्या कथा निरनिळ्या ठिकाणी सांगितल्या जातात, पण तिथे तिला खूप हाल झाले. मग नंतर काढून टाकलं, घरातून हाकलून दिलं. मग तिला इतका आनंद झाला, कारण मेरे तो गिरिधर गोपाल दुसरा न कोई, पद घुंगरू बांध मीरा नाचे रे. एका सिनेमात गाईडमध्ये म्हणतात तोडके बंधन, मी बंधनं तोडली पण बांधलं काय तर पायल बांधले ना, ते बंधन नाही आहे का, पण आता मी मुक्त झाले. फार सुंदर गाणं आहे ते. त्याच्यात तुम्ही घुंगरांचे ऐका, तोड के बंधन बांधे पायल, असे गाणे आहेत ते सुंदर, मुद्दामून ऐका. बंधन तोडलं पण दुसरं बंधन घातलं, पण ते बंधन माझ्या आतून आलेलं बंधन होतं. म्हणून पद घुंगरू बांध मीरा नाचे रे. राजवाड्यात घुंगरू बांधून तिला नृत्याची परवानगी नव्हती. आता बरं झालं ना, तुम्ही मला हाकलूनच दिलं. आता माझं हा भाव पाहिजे. जीवनात ज्या घटना घडतात त्या सद्गुरू घडवतात, आणि कुठलीही घटना मला कळली नाही तर एवढं मानायला काय हरकत आहे की महाराजांची इच्छा आहे, महाराजांची इच्छा आहे. महाराज अशी कशी इच्छा? म्हणून तुम्ही महाराजांकडे भांडा. पांडवांचं उदाहरण दिलेलं आहे पुढे. त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला देव पाठव, हां गोपीला पांडवांचं सांगितलेलं आहे की पांडव इतके जवळ होते तरी त्यांचं कुठे वनवास चुकला आणि कुठे युद्ध चुकलं, कुठे अभिमन्यू त्यांच्या डोळ्या देखत मेला ते चुकलं. फक्त पांडवांचं, कौरवांचा तर हाहाकार आहे, त्यांचा महाविनाशच आहे. पांडवांना किती भोगावं लागलं. आता कृष्ण आहे जरा दूर गेला मुद्दामून, अभिमन्यूच्या वेळेला मुद्दामून दूर गेला होता. त्यांनी रचनाच अशी केली दूरच्या सेतूला मारूया, कारण त्याला माहीत होतं आज अभिमन्यू मरणार आहे. म्हणजे कृष्ण आणि अर्जुन त्याच रणांगणावर दुसरीकडे असताना अभिमन्यू मरावा, हे केवढी दुर्दैव सांगा बरं, किती दुःखाची गोष्ट आहे. पण स्वीकारलं, तिच्या पत्नीनं आधी स्वीकारलं, म्हणून द्रौपदी आणि सुभद्रा त्यांना सोपं गेलं. उत्तरा म्हणाली काही हरकत नाही आहे, ते जरी गेले तरी त्यांचा अंश माझ्या पोटात आहे, अंकुर वाढतोय. आणि त्याच्यावर आपण बघितलं तर अश्वत्थाम्याने आघात केला. पुढे बघूया शेवटचं, शेवटी काय म्हणतात, आपल्यासारख्या आस्तिकाला देव हवा असे वाटते खरे, पण हवाच असं वाटत नाही.